तुमचंही गावाच्या एखाद्या बँकेत खातं आहे का? आणि तुमचं जर ग्रामीण बँकेत खातं असेल तर मात्र या 1 तारखेपासून 1 मे पासून 15 बँका ग्रामीण बँका बंद होणार आहेत आणि मग तुमची सुद्धा बँक बंद होणार आहे का? मग तुमची बँक बंद झाली तर तुमच्या पैशाचं काय होणार? तुमच्या खात्याचं नेमकं काय होणार? तुमच्याकडे असणारे चेकबुक पासबुकचं नेमकं काय होणार? हा प्रश्न तुम्हाला पडतोय का? आणि त्या 15 बंद ज्या बँका पडणार आहेत त्याच्यामध्ये तुमची सुद्धा बँक आहे का? या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती. भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की 1 मे पासून ते देशातल्या 15 ग्रामीण बँका बंद करणार आहेत. एक राज्य एक बँक अशा संदर्भातला जो काही प्रस्ताव होता मध्यंतरी आणि त्या सगळ्या संदर्भात कार्यान्वित आता सध्या तो प्रस्ताव होतोय. एकूण देशभरामध्ये 43 ग्रामीण बँका होत्या, त्यापैकी आता फक्त 28 ग्रामीण बँकाच राहणार आहेत. आणि सरकारनं हा निर्णय घ्यायचा आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की बँकांचा जो कारभार आहे तो मजबूत व्हावा, चांगल्या पद्धतीनं ग्राहकांना सेवा देता याव्यात, हाच हेतू सरकारचा या सगळ्या गोष्टींपाठीमागे आहे. आणि मग कुठल्या राज्यातल्या बँका बंद होणार आहेत हे पहिला समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर कुठल्या बँका बंद होणार आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 राज्यांवरती ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या निर्णयाचा परिणाम होणार आहे. पहिलं म्हणजे आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे. अर्थातच आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक बँका बंद होणार आहेत आणि बंद होणार म्हणजे त्या बंद होऊन त्या आता कुठल्या तरी नवीन बँकेत विलीनीकरण होणार आहेत. पण त्याचा तुमच्यावरती नेमका परिणाम काय होणार आहे हे समजून घेऊयात. की आता समजा एखादी बँक बंद झाली तर त्या बँकेत तुमचं जर खातं असेल तर ती बँक नेमकी कुठल्या बँकेत विलीन झालीये तर त्या विलीन झालेल्या बँकेचं पासबुक तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे, त्याचं चेकबुक तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे, त्याच बँकेचं ATM कार्ड तुम्हाला वापरता येणार आहे. अशा पद्धतीनं तुमची खाती ही ट्रान्सफर होतील एक प्रकारे आणि त्या नवीन बँकेमध्ये जातील. तर अशा पद्धतीनं तो कारभार चालणार आहे. त्यामुळे तुमच्या पैशाचं जर टेन्शन आलं असेल की लाखो रुपये बँकेमध्ये सेव्हिंग करून ठेवलेत, आता काय करायचं, तर काढू नका. पैसे तुमचे ट्रान्सफर होतील, ते नवीन बँकेमध्ये जातील आणि तेच कारभार तुमचा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू होणार आहे. मग एकंदर ज्या देशातल्या बँका बंद होणार आहे त्या बँका कोणत्या आहेत आणि त्या नेमक्या दुसऱ्या बँकांमध्ये विलीन होत आहेत तर त्या कुठल्या हे समजून घेऊयात. तर ज्या बंद होणार आहेत त्या बँकांची नावं आहेत चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, त्यात तुमचं खातं आहे का बघा. आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेशमधील आहेत. बडोदामधल्या UP बँक, आर्यवत बँक, उत्तर प्रदेशातील पहिली UP ग्रामीण बँक, पश्चिम बंगालमधील बंगीय ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगालमधली पश्चिम बंगाल ग्रामीण बँक, उत्तर बंगालमधली RRB ही नावाची जी बँक होती ती होती. तर अशी उत्तर बिहारमधली ग्रामीण बँक आहे, तिथली बंद होणार आहे. गुजरातमध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक ही सुद्धा बंद होणार आहे. सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे ती सुद्धा बंद होणार आहे. जम्मू आणि काश्मीर मधली जम्मू काश्मीर ग्रामीण बँक ही सुद्धा जम्मू आणि काश्मीर एक स्थानिक ग्रामीण बँक आहे, ती सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये बंद होणार आहे. त्याचबरोबर कर्नाटकमधली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान यांचा सुद्धा इथं समावेश आहे आणि इथं सुद्धा अनेक शाखा या सगळ्या बँकांच्या आहेत, त्या सगळ्या बंद होणार आहेत असं या सगळ्या बातमीतून लक्षात येतंय. त्यामुळे या कुठल्या बँकांपैकी तुमचं खातं कुठं असेल तर नक्कीच लक्षात घ्या की ते येणाऱ्या काळामध्ये बंद होणार आहेत. राज्याच्या बाहेरच्या बँका आपल्या भागामध्ये जर असतील आणि तिथं तुम्ही खाती काढलेली असतील तर तिथे सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागेल. परंतु टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये, कारण तुमचे पैसे हे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झाल्यामुळं त्याच्या नावानं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बँकेचा कारभार चालणार आहे. इतकंच. धन्यवाद.